निवृत्त मेजर जनरल अनिल बाब आपल्यासोबत जोडलेला आहे। अनिल सर, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आपण पाहतोय या ठिकाणी आता भारत पाकिस्तानचा तणाव हा वाढलेला आपण पाहतोय आणि या ठिकाणी पाकिस्तानच्या संपूर्ण ड्रोन हल्ल्याला आता भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तान घाबरलेला आहे। काय आपण यावरती विश्लेषण कराल, काय माहिती द्याल? पाकिस्तान पूर्णपणे घाबरलेला आहे। त्यांनी एक मिसएडव्हेंचर करायचा प्रयत्न केला होता। आपल्या नॉर्दर्न आणि वेस्टर्न बॉर्डर्स वरती त्यांनी अटॅक केला, ड्रोन, मिसाईल आणि बाकी एअरबोर्न वेपनरीने। आणि आपण पाहिलं की आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनी कशा इफेक्टिव्हली प्रत्येक टार्गेटला इंडिव्हिज्युअली पिकअप करून त्यांना डिस्ट्रॉय केलं। ही कॅपेबिलिटी भारताची आहे आणि ह्याच्याहून मोठी अचीवमेंट होऊ शकत नाही भारताला। आणि मी कॉम्प्लिमेंट देईन भारताच्या सैन्याला, भारताच्या ट्रेनिंगला आणि आपल्या नेतृत्वाला की आपण कशा प्रकारे हे पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी केली आहे। आणि जेव्हा आपण काउंटर ऑफेन्सिव्ह लॉन्च केला आणि पाकिस्तानच्या नॉर्थपासून त्यांच्या साऊथपर्यंत जेव्हा आपण अटॅक केला कराची ते इस्लामाबाद सियालकोट, आपण पाहिलंय की कशा प्रकारे इफेक्टिव्ह फायर आपण केला आहे आणि दुश्मनचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचा वेपनरी आपण कसं डिस्ट्रॉय केली आहे। परवा पण आपण त्यांच्या फायर अटॅकच्या आधी आपलं त्याचं एअर डिफेन्स सिस्टम जे लाहोरमध्ये होते त्याला पण आपण डिस्ट्रॉय केलं होतं। त्याच्यामुळे त्याच्या सर्व्हेलन्स ग्रिडवरती एक मोठं भोग पडलं आहे। आणि त्यांनी जेव्हा जेव्हा प्रयत्न केला की आपल्यावरती हमला करतील, त्यांचा सर्वनाश झालाय। त्यांचे एअरक्राफ्ट असो, त्यांचं ॲम्युनिशन असो, त्यांचे ड्रोन्स असो की त्यांचं एअरबोर्न वेपनरी सिस्टम असो। जी नक्कीच, आपण पाहिलं तर भारतानं S-400 या माध्यमातून आता पाकिस्तानचे जे ड्रोन जे होते त्याला पाडण्यात आलेला आहे, नेस्तनाबूत करण्यात आलेला आहे। या S-400चं काय आपण वैशिष्ट्य सांगाल? S-400 एक असं एअर डिफेन्स सिस्टम आहे जे वर्ल्डमध्ये वन ऑफ दी टॉप लेवलचं सिस्टम आहे। इनफॅक्ट आपण जेव्हा पाहतो जस्ट टू कम्पेअर, हे HQ-9 जे चायनीज मेड आहे, मी इन्व्हर्टेड कॉमामध्ये सांगतो चायनीज मेड आहे, म्हणजे आपल्याला कळेल की त्याची हालत, त्याची लेवल आणि त्याचं कॉम्पिटन्स किती असेल। त्यांनी प्रयत्न केला आहे की रशियन S-700 आणि अमेरिकन पेट्रियॉट मिसाईल डिस्ट्रॉयरच्या कॉम्बिनेशन करून हे बनवायचा प्रयत्न केला आहे। आता जर का कंपॅरिझन करायचं झालं तर S-400 ची ट्रॅकिंग रेंज 600 मीटर्स, त्याची मारक रेंज 400 किलोमीटर आहे, 40 to 400 किलोमीटर्स। आणि जर का आपण रेंज पाहिली HQ-9 ची जे आपण डिस्ट्रॉय केलं आहे, 120 to 250 किलोमीटर आहे। आपण एका वेळेला 80 टार्गेट्स आपण ट्रॅक करू शकतो जेव्हा एनिमी तिकडनं एअरबोर्न सिस्टम लॉन्च करतील। आणि आपण एका वेळेला 36 टार्गेट्स न्यूट्रलाइज करू शकतो। आणि HQ-9 कडे पाहिलं तर आपण एका वेळा ते 8 ते 10 फक्त टार्गेट्स न्यूट्रलाइज करू शकतात। त्याच्यामुळे काही कंपॅरिझनच नाही आहे। जर का भारताने एका वेळेला 10 किंवा 10च्या वरती एअरबोर्न लॉन्चेस केले तर पाकिस्तानचे कितीही HQ-9 डिप्लॉय करेल, आपले मिसाईल्स आणि ड्रोन्स 100% हिट करणार। आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की S-400 सिस्टम प्रूव्हन सिस्टम आहे इन ऑपरेशन्स। HQ-9 ला आतापर्यंत कधी वापरलं नाही गेलं, ते स्टोरेज बॉक्समध्ये ठेवले होते, बाहेर काढून त्यांचा वापरायचा प्रयत्न केला आणि आपण पाहिलं ते कम्प्लिटली नॉन इफेक्टिव्ह आहेत। जी नक्कीच, आपण जर पाहिलं तर आता भारत सतर्क आहे, तिन्ही दल सतर्क आपल्याला पाहायला मिळतात। आपण काही दृश्य पाहतोय, पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहतोय। अमृतसरची काही दृश्य आपण जर पाहिली असाल तर या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। काय सांगाल, आता भारताची तयारी कशी आहे? आणि मुळात जर आपण पाहिलं दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळतात, वरिष्ठांच्या बैठका या ठिकाणी बैठकांचं सत्र या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। काल संध्याकाळी जेव्हा पाकिस्ताननी नॉर्थ टू साऊथ म्हणजे नॉर्दर्न बॉर्डर्स आणि वेस्टर्न बॉर्डर्सवरती हमला केला होता आणि ड्रोन आणि मिसाईल अटॅक केले होते जे पूर्णपणे निष्फळ झाले होते। आपण पाहिलं होते, जसं तुम्ही म्हणालात की ॲक्टिव्हिटी हायटंड आहे। त्याच्यामध्ये NSA डोवाल प्रधानमंत्रींना भेटले होते, तिन्ही चीफ आणि CDS रक्षामंत्रीला भेटले होते। आणि तेव्हाच कळलं होतं की काही ॲक्टिव्हिटी होणार आहे, काही इफेक्टिव्ह ऑर्डर्स दिले जातील आणि आपण पाहिलं त्यांचं रिटॅलिएशन इमिजिएट होतं। तयारी 100% असते, पण आपण जेव्हा तयारी करतो इन अ कोऑर्डिनेटेड मॅनर, तिन्ही सैन्य आर्मी, नेव्ही, एअरफोर्स एका कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये फायर करतं, तेव्हा आपण पाहतो की त्याचा इफेक्ट किती असतो। तुम्ही म्हटलं अमृतसरबद्दल,
आपण पाहतोय की नॉर्दर्न बॉर्डर्स आणि वेस्टर्न बॉर्डर्समध्ये जी तयारी आहे, जी आपण सराव केला होता आणि सिव्हिल डिफेन्सचा सराव केला होता, तो खूप इफेक्टिव्ह असल्यामुळे फॉर एक्झाम्पल पंजाबमध्ये कंप्लीट पोलीस फोर्सची लीव कॅन्सल झाली आहे, सगळ्यांना रिकॉल केलं आहे. तशाच प्रकारे दिल्लीमध्ये जितके सरकारी नोकर आहेत त्यांना रिकॉल केलेलं आहे. सिक्युरिटी फोर्सेसला तर ऑलरेडी रिकॉल झालं होतं. काल अमित शहानी पूर्ण पॅरामिलिटरी फोर्सेसला ब्रीफिंग करून त्यांना निर्देश दिले आहेत. भारत कम्प्लिटली सज्ज आहे आणि पाकिस्तानच्या कुठल्याही हल्ल्याला तोंड द्यायला तयार आहे आणि प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचं जरूर नुकसान करेल. जी नक्कीच. आपण जर पाहिलं तर भारताला मोठा पाठिंबा आपण जर पाहिलं तर 27 देशांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यामुळे आता भारताची ताकद कुठेतरी वाढलेली पाहायला मिळते. अशातच जेव्हा जेव्हा आता आपण जर पाहिलं कालचे जर हल्ले आपण पाहिले, ड्रोन हल्ले जे पाकिस्तानकडून करण्यात आले त्याला प्रत्युत्तर भारताने दिलं होतं. अगदी काही मिनिटातच हे सगळे ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आले होते. काय या संदर्भात आपण सांगाल? जी कॅपॅसिटी आपल्या एअर डिफेन्स सिस्टमची आहे ती खूप जबरदस्त आहे. इमॅजिन करा, जर का आपण एका कुठला तरी लॉन्चर फायर केला 600 किलोमीटरवरनं, तर फायर केल्याबरोबर आपल्याला त्याचं डिटेल कळतात आणि सिस्टम कम्प्लिटली इंटिग्रेटेड असतात. त्याच्यामध्ये एक अर्ली वॉर्निंग सिस्टम असतं, म्हणजे रडार्स असतो, त्याच्यामध्ये लॉन्चर्स असतात आणि कमांड कंट्रोल एलिमेंट्स असतात. आधी जेव्हा रडार्स एक्वायर करतात ते सिस्टमला हँडओव्हर करतात, कमांड कंट्रोल सिस्टम ऑर्डर देतात आणि लॉन्चर्स फायर करतात. हे सगळं स्प्लिट ऑफ सेकंडमध्ये होतं. कारण इमॅजिन करा, जे एनिमी ड्रोन्स किंवा मिसाईल फायर करतात त्यांची स्पीड सुपरसॉनिक असते, त्यांच्या वेलॉसिटी अशा असतात की ज्या चंद सेकंडमध्ये आपल्या एरिया ऑफ लॉन्च पासून टार्गेटपर्यंत पोहोचतात. या शॉर्ट पिरियड ऑफ टाइममध्ये हे सगळं इलेक्ट्रॉनिकली करून त्यांना डिस्ट्रॉय करणं टेक्निकली किती हाय लेवलचं आहे आपण पाहिलंय. आणि आतापर्यंत एकही मिसाईल त्या आपल्या सिस्टमच्या मधून बाहेर नाही पडलाय आणि इफेक्टिव्हली लँड नाही झालाय. प्रत्येकाला आपण वरती संपवलंय आणि त्यांची फक्त धूळ जमिनीवरती आली. जी नक्कीच. भारतीय सैनिकाचं सर्वच स्तरातून कौतुक होते. धन्यवाद अनिल सर, आपण आमच्याशी बातचीत केली, संवाद साधला यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.